स्क्रीन दिसत आहे क्लिअर व्हिजिबल आहे? हो. आज आपलं कुठला प्रॅक्टिकल राहणार आहे? पायवट टेबल. पायवट टेबल हा एक्सेल शीटचा एक स्प्रेडशीटचा एक टॉपिक आहे. ठीक आहे. आपण जे एक्सेल शीट आतापर्यंत शिकलो, तुम्ही रो कॉलम ॲडजस्ट करणं शिकले, अलाइनमेंट देणं शिकले, पाय चार्ट ग्राफ सगळ्या काही गोष्टी शिकलेल्या आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे समोर? पायवट टेबल ॲड करायचं याच्यात. म्हणजे हा ॲडव्हान्स एक्सेलचा एक टॉपिक आहे. ठीक आहे. सो तुम्हाला हे एक्सेल शीट पहिले चेक करायचे कुठपर्यंत आहे एक्सेल शीट. ठीक आहे. आपण एक एक्झिस्टिंग एक्सेल शीटवर घेणार आहे पायवट टेबल. आणि या एक्सेल शीटमध्ये तर कुठल्याही मधात एका सेलवर तुम्ही क्लिक करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्सर्टमध्ये जाऊन तुम्हाला पायवट टेबलवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. पायवट टेबल इथे तुम्हाला क्रिएट करताना पायवट टेबल क्रिएट करताना ऑप्शन येईल. ठीक आहे. चूज द डेटा दॅट यू वॉन्ट टू ॲनालाइज. पहिले आहे सिलेक्ट अ टेबल ऑर रेंज. टेबल रेंज सिलेक्ट केली आहे तर ते बाय डिफॉल्ट हे दिसत आहे डॉट 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 आलेलं आहे. ही पूर्ण रेंज जी आहे ती आली आहे. तुमची रेंज बघा तिथे तुम्हाला कॉलम नेम आणि रो नेम याच्या रेंजनी तुम्हाला इथे पूर्ण रेंज लिहून येत आहे. ठीक आहे. नंतर काय विचारलेलं आहे तुम्हाला? शीट विचारली आहे. तुम्ही या एक्झिस्टिंग शीटवर तुम्हाला पायवट टेबल तयार करायचा असेल तर तुम्हाला इथे 5 लोकेशन द्यावं लागेल. पण जर तुम्हाला नवीन वर्कशीट तयार करायची असेल तर ते ऑप्शन येणार नाही लोकेशनसाठी, कारण नेक्स्ट शीटवर ते डायरेक्ट जाईल. ठीक आहे. आपण ओकेवर क्लिक करू. हा तुमचा पायवट टेबल एक क्रिएट झालेला आहे. दिसतंय? हा एक असा पायवट टेबल क्रिएट होईल. आता या पायवट टेबलमध्ये तुम्ही इथं बघू शकता हे तुमचे जे काही कॉलमचे नाव होते. ठीक आहे. इकडे तुम्ही बघा काय आलेले होते तुम्हाला? सिरियल नंबर, नेम, शिफ्ट, युनिट, ट्रेड आणि PRN जनरेशन. ठीक आहे. तर याला एखाद्याला तुम्हाला सिलेक्ट करून इकडे घेऊन घ्यायचं आहे. सपोज आता तुम्हाला सिरियल नंबर इकडे घेतला तुम्ही. ठीक आहे. सिरियल नंबर जर घेतला तर तिकडे शीटमध्ये आलेला आहे. दिसतंय? सिरियल नंबर आलेला आहे का? सेकंड घ्यायचा आहे तुम्हाला नेम तुमच्या रो नेममध्ये डायरेक्ट येऊन गेलेला आहे. आता इथं शीट पण तयार झालेली आहे. दिसतंय? नेममध्ये पूर्ण शीट तयार झाली. आता तुम्हाला नेम पूर्ण जर पाहिजे ते पूर्ण ऑल सिलेक्ट आहे. ठीक आहे. एखादा जर तुम्हाला पाहिजे सिलेक्ट ऑफ करायचं आणि फक्त एकच नाव पाहिजे तर मग त्याला ओके करा. फक्त युवराजचं नाव आलं. हे झालं फिल्टर ॲड करून तुमचं पायवट टेबलमध्ये. ठीक आहे. हे झालं आहे फिल्टर. काय आहे हे? मॅन्युअल फिल्टर. जे तुम्ही सॉर्ट आणि फिल्टर शिकले ना ते फिल्टर आहे. हे फिल्टर लावल्यानंतर तुम्हाला जर आता अभय आणि हे 2-3 नावं पाहिजे तर तिथं तुम्ही क्लिक केलं तर तेवढेच नावं येतील त्याच्यात. ठीक आहे. ग्रँड टोटल येईल त्यांचे सिरियल नंबर वगैरे असं. ठीक आहे. आता आपल्याला याच पद्धतीने आपल्याला सगळे घ्यायचे. शिफ्ट घ्यायचे, युनिट घ्यायचे, ट्रेड, PRN जनरेशन. ठीक आहे. हे सगळे जर इथं आलेलं आहे पण हे एका स्टिकमध्ये याच्यात नाही घ्यायचं आहे आपल्याला. ऑन ऑफ करून घेऊ आपण. ठीक आहे. आपल्याला हे नेम घ्यायचं आहे सपोज दुसऱ्या शीटमध्ये. ठीक आहे. शिफ्ट घ्यायचं इकडे, ट्रेड घ्यायचा इकडे. या पद्धतीने आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये घेऊ शकतो असं. ठीक आहे. दिसतंय हे? ज्या पद्धतीने तुम्हाला अरेंज करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही याला अरेंज करू शकता. ओके. आता इथे PRN नंबर आलेला आहे, सिरियल नंबर आलेला आहे, काउंट ट्रेड आलेला आहे, हां, नेम आलेले आहे. आता तुम्हाला नेम जे आहे ते आपण प्रत्येक याच्यात जर ॲड केलं आहे इथं 1, 2, 3 सगळ्या याच्यामध्ये नेम गेलेला आहे. बघा नेम ऑन होतं ते इथं. ऑफ केलं तर नेम मग तुमचं चाललं जाईल. ठीक आहे. इथे जे आहे क्रिएट लेबल्स आणि फील्डवाले जे आहे इथून तुम्हाला त्याला ऑपरेट करायचं फिल्टरला. आणि फिल्टर लावताना तुम्हाला जर पूर्ण पाहिजे असेल किंवा नाही पाहिजे ते तुम्ही ऑफ करू शकता. जेवढे पाहिजे तेवढे ठेवायचे, बाकीचे ऑफ करून ठेवायचे. ठीक आहे. ट्रेड जर 1 पाहिजे, ऑल पाहिजे, 1 पूर्ण ठेवा. असं या पद्धतीने म्हणजे तुम्ही या पायवट टेबलमध्ये फिल्टर ॲड करू शकता, फिल्टर ऑपरेट करू शकता आणि वरून तुम्ही इकडे तुमचे पायवट टेबलचे फील्डसुद्धा इकडून ऑपरेट करू शकता. समजलं तुम्हाला हा पायवट टेबल? ठीक आहे. या पद्धतीने हा पायवट टेबल राहील. आणि परत जर तुम्हाला याचा चार्ट क्रिएट करायचा असेल तुम्हाला मग हा डाटा पूर्ण सिलेक्ट करावा लागेल. सपोज इथे क्लिक केलं आपण, परत इन्सर्टवर गेलो आणि इथे पायवट चार्टवर क्लिक केलं. ठीक आहे. हा आहे तुमचा पायवट चार्ट. दिसला? हा झाला टेबल आणि हा झाला चार्ट. चार्ट ग्राफमध्ये पण तुम्हाला सपोज एखादी सिरियल नंबर इथं घ्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये नेम, ओके, शिफ्ट, या पद्धतीने तुम्ही पायवट चार्ट पण तयार करू शकता. हा झाला तुमचा चार्ट. ह्या पद्धतीने चार्ट दिसेल तुमचा तो. ठीक आहे. आता मोठमोठ्या कंपन्यांमध्ये असं असते का तुम्हाला चार्टचं पण काम पडत असते. जेव्हा एक्स्ट्रा डाटा असते बँकेचा वगैरे तेव्हा तुम्ही अशा ब्लम्सअपमध्ये असा चार्ट तयार करून घेऊ शकता. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? पायवट चार्ट आणि टेबलचा डिफरन्स समजला आहे का?
ठीक आहे. हे बघा या पद्धतीचा पण हा चार्ट ॲडव्हान्समध्ये तयार होतो. क्रिएट करायसाठी परत एकदा स्टेप सांगते. पहिले तुमची जी शीट आहे एक्झिस्टिंग शीट, ओके, या एक्झिस्टिंग शीटवर मधात क्लिक करायचं, त्याच्यानंतर इन्सर्टमध्ये जायचं, पायवट टेबलवर क्लिक करायचं आणि ओकेवर क्लिक करायचं. ठीक आहे. डायरेक्ट तुमचा पायवट टेबल क्रिएट होईल आणि इकडे तुमच्या फील्ड येईल. ज्या फील्ड पाहिजे आपल्याला त्यांना आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. जर एकाच रोमध्ये पाहिजे तर एकाच लाईनमध्ये येईल, पण जर तुम्ही त्याला वेगवेगळ्या याच्यामध्ये शिफ्ट कराल तर ते वेगवेगळ्या याच्यामध्ये येईल. ठीक आहे. कॉलम वेगळे झाले, जर नाही पाहिजे कॉलम वेगळे तर ऑफ करून घ्यायचं. नेम घ्यायचं, तिथं नेम ऑन करून घेतले, ओके, शिफ्ट ऑन केला, सिरियल नंबर, या पद्धतीने येईल डाटा. ठीक आहे. आता एका विद्यार्थ्याचंच पूर्ण आलं त्याच्यामध्ये, अभय उईके अभय गुरेवार, त्याचा ट्रेड, त्याची शिफ्ट, त्याचा PRN नंबर, बघा सगळं एकाच याच्यामध्ये आलं, दिसतंय. त्याच्यानंतर अभिजित, ह्या प्रत्येक याच्यानुसार आलेलं आहे. म्हणजे पायवट टेबलचा फायदा घेऊन तुम्ही काय केलेलं आहे, एकाच पर्टिक्युलर विद्यार्थ्याचा डाटा तुम्ही पूर्ण क्रिएट करून टाकलेला आहे इथं. ओके. आणि जर एकाचं नाही पाहिजे तर तुम्ही इथून ऑफही करू शकता. ठीक आहे. हे बेसिक आहे, मी 2-3दा सांगितलेलं आहे, तरी पण नाही समजू शकत, होऊ शकते का थोडासा हार्ड आहे हा पायवट टेबल, त्याच्यामुळे लवकर लक्षात नाही येणार, पण एकदा तुम्ही प्रॅक्टिस करून बघा सगळ्यांनी. ठीक आहे.